You're a superhero. Very. तू भारी दादा तू भारी तुझ्या घरी। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के। तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, तुम्ही हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला कळून जाईल की हा टेटस कसा तयार झालेला आहे। आणि भावांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला समजूनच जाईल की हा टेटस कसा झाला आहे। तर भावांनो, तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे की आजचा टेटस कसा झाला आहे। तर भावांनो, या व्हिडिओला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही, तर मटेरियल तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहे। तर भावांनो, मटेरियलमध्ये तुम्हाला मी सॉन्ग दिलेलं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट दिलेले आहे आणि PNG दिलेले आहे। तर भावांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये मल्टिपल फोटो यूज करायचे असतील तर मल्टिपल फोटो यूज करायचे आहेत। तर भावांनो, मी फक्त एक फोटो जो दिला आहे तो फोटो फक्त डेमोसाठी दिलेला आहे। तर भावांनो, तुम्ही मल्टिपल फोटो यूज करायचे आहेत। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुमच्याकडे कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि असे टेटस तयार करू शकता। तर सिम्पली भावांनो, तुम्हाला इथं काय करायचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकता। तर सिम्पली भावांनो, तुम्हाला इथं काय करायचे, व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्हाला हे जे टर्बो VPN दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला भावांनो असं इंटरफेस दिसून जाईल। असं इंटरफेस दिसल्यानंतर टॅप टू कनेक्ट वरती क्लिक करायचं आहे। तर सिम्पली भावांनो, हे टर्बो VPN जे आहे ना भावांनो, हे टर्बो VPN तुम्ही ऑन करून घ्यायचं। हे टर्बो VPN ऑन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला परत कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर सिम्पली भावांनो, हे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे। तर हे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिम्पली तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। असा इंटरफेस दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला भावांनो आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, हे मटेरियलचे फोल्डर पाहू शकता, याच्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ दिलेले आहेत। हे तुम्हाला बीटमार्क दिलेलं आहे आणि हे तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे। तर सिम्पली तुम्हाला बीटमार्कवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे। तर सिम्पली ॲड केल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इंटरफेस असा दिसून जाईल। इंटरफेस असा दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, हे जे बीटमार्क मी दिलेले आहेत ना, हे बीटमार्क तुम्हाला स्पेल्ट करून घ्यायचे आहे। तर सिम्पली भावांनो, 2 नंबर बीटमार्क इथं आलेला आहे, तर या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि स्पेल्ट करून घ्यायचे। तर भावांनो, तुम्ही असे सर्व बीटमार्क स्पेल्ट करून घ्यायचे आहेत। मी सुद्धा हे बीटमार्क स्पेल्ट करून घेतो। तर भावांनो, पाहू शकता सर्व बीटमार्क जे आहेत ना, ते स्पेल्ट करून झालेले आहेत। तर सिम्पली तुम्हाला बीटमार्क 1 वरती क्लिक करायचं आहे आणि साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित साईडला स्क्रोल केल्यानंतर रिफ्लेक्सवरती क्लिक करायचं आहे। या फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि हा फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भावांनो, असं व्यवस्थित तुम्ही हे सर्व फोटो जे आहेत ना, हे फोटो तुम्ही सर्व ॲड करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला भावांनो एकाच फोटोवरती व्हिडिओ करायचा असेल तर एका फोटोवरती व्हिडिओ करू शकता, किंवा तुम्हाला जर भावांनो मल्टिपल फोटो यूज करायचे असतील तर मल्टिपल फोटो इथे यूज करू शकता। तर भावांनो, हा फक्त तुम्हाला मी फोटो डेमो व्हिडिओसाठी दिलेला आहे। तुम्ही भावांनो मल्टिपल फोटो यूज करायचे आहेत, तुमचे बी यूज करा किंवा तुमच्या मित्रांचे यूज करायचे आहेत। तर सिम्पली भावांनो, तुम्हाला काय करायचे, हे सर्व फोटो तुम्ही असे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, मी सुद्धा फोटो असे व्यवस्थित ॲड करून घेतो। तर भावांनो, पाहू शकता हे सर्व आपले फोटो ॲड झालेले आहेत। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं भावांनो इफेक्ट दिसून जातील। तर तुम्हाला भावांनो कॉम्बो या ऑप्शनवरती यायचं आहे। कॉम्बो या ऑप्शनवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल। तो इफेक्ट आपल्याला भावांनो इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली तुम्हाला भावांनो इफेक्ट हा जो दिसत असेल ना, डिस्ट्रॉट राईट, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्यानंतर सिम्पली भावांनो, तुम्हाला हे सर्व जे फोटो आहेत ना, या सर्व फोटोंना तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। बाकी कोणताही इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा नाही। तर भावांनो, सिम्पली तुम्हाला तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। प्रत्येक फोटोला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। तर सिम्पली भावांनो इफेक्ट अप्लाय करून घ्या। तर सिम्पली भावांनो, तुम्हाला इथं काय करायचे, हे जे छोटे छोटे बीट मार्क दिसत असतील ना तुम्हाला, या छोट्या बीट मार्कला आपल्याला दुसरा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। आणि हे भावांनो, तुम्हाला
हे फोटो जे दिसत असतील ना, हे बाकीचे इथपर्यंत तुम्हाला फक्त एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्हाला तो इफेक्ट सुद्धा धावलेला आहे भावांनो. तो डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट तुम्हाला सर्व अप्लाय करून घ्यायचा आहे. फक्त तुम्हाला ह्या मोठ्या फोटोपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावांनो, तुम्हाला हे पुढचे जे छोटे छोटे बीटमार्क दिसत असतील ना, या छोट्या छोट्या बीटमार्कला आपल्याला इथं एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो, या फोटोवरती असं व्यवस्थित क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे आणि भावांनो तुम्हाला हा ते इफेक्ट दिसून जाईल. हा पेंडुलम 1 जो दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या फोटोला तुम्हाला भावांनो पेंडुलम 2 इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला भावांनो हा पेंडुलम 2 इफेक्ट अप्लाय करून घ्या. त्याच्या पुढच्या फोटोला भावांनो हा पेंडुलम 1 पुन्हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला भावांनो पुन्हा पेंडुलम 2 इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्यवस्थित असे दोन्ही इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावांनो इफेक्ट ॲड करून घ्या. तर सिम्पली भावांनो तुम्हाला शेवटच्या 2 फोटोवरती यायचं आहे. पुन्हा या शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि भावांनो तुम्हाला इथं कोणताही इफेक्ट द्यायचा असेल तो इफेक्ट इथं देऊ शकता. सिम्पली इथं ओके करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या फोटोला सुद्धा भावांनो ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला जो इफेक्ट इथं द्यायचा असेल तो इफेक्ट इथं देऊ शकता. तर भावांनो सिम्पली ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला तर भावांनो शेवटून 3 नंबरचा इफेक्ट जो आहे ना, तो फोटो त्याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इथं एक इफेक्ट मिळून जाईल. तर तो सिम्पली इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला स्पिल्ट फ्लिकर जो इफेक्ट दिसत असेल ना, तो स्पिल्ट फ्लिकर इथं ॲड करून घ्यायचा आहे. याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे भावांनो आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर हा जो स्पिल्ट फ्लिकर इफेक्ट आहे ना, तो आपल्या भावांनो बीटमार्कपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला भावांनो हा जो मोठा फोटो आहे ना, हा मोठा लांबीचा फोटो याच्यावरती यायचा आहे, बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि सिम्पली भावांनो तुम्हाला इथे एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावांनो इफेक्ट आहे खालच्या बाजूला. तर तो भावांनो हा जो इफेक्ट आहे ना, एनव्हलपिंग लाईट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि भावांनो तुम्हाला सिम्पली याची ॲडजस्टिंग करून घ्यायची आहे. तर याची साईज तुम्ही भावांनो थोडी कमी करून घ्या आणि ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर भावांनो हा जो इफेक्ट आहे ना, तो हा इफेक्ट आपल्या बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. तर सिम्पली भावांनो पाहू शकता आपला इफेक्ट जो आहे तो इफेक्ट ऑलरेडी सेट झालेले दिसून जातील. तर सिम्पली तुम्हाला इथं भावांनो स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हा ब्लर जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचा आहे. हा ब्लर भावांनो तुम्हाला इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता भावांनो हा इफेक्ट असा व्यवस्थित दिसून जाईल आणि सिम्पली तुम्हाला भावांनो हा जो लांबीचा फोटो आहे ना, त्याच्या अगोदरच्या फोटोवरती यायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्पिल्टवरती यायचं आहे. तर भावांनो तुम्ही इथे यायचं आहे स्पिल्टवरती. इथं स्पिल्टवरती आल्यानंतर तुम्हाला हे मिरर 3 लेअर दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर भावांनो तुम्हाला अशी व्यवस्थित याची व्यवस्थित तुम्हाला असं सेट करून घ्यायचा आहे फोटो आणि ओके करून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर पाहू शकता भावांनो हा फोटो व्यवस्थित असा दिसून जाईल आणि तुम्हाला भावांनो हा जो इफेक्ट आहे ना, हा इफेक्ट बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. तर भावांनो पाहू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठे स्किप करणार, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल. तर भावांनो पाहू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला या ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून फोटोमध्ये जायचे आणि तुम्हाला ही PNG दिली आहे ना, या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड करायची. ॲड केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आणि भावांनो तुम्हाला ही PNG आहे ना, ही PNG व्यवस्थित अशी इकडच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित भावांनो सेट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याची लेंथ जी आहे ना, ती याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर भावांनो अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर भावांनो पाहू शकता आपला टेटस तयार झालेला आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. तर भावांनो पाहू शकता आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. तर भावांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि भावांनो जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुम्हाला मी व्हिडिओ असे करून देत जाईन. आणि भावांनो कुठल्या जर व्हिडिओवरती ट्युटोरियल पाहिजे असेल तर त्याला तो सुद्धा मेसेज करा, त्याच्यावरती सुद्धा भावांनो मी ट्युटोरियल घेऊन येत जाईन. तर चला भावांनो भेटूया आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.